आपण व्हॅल्यू ऑफ सप्लाय बघितलं ना. आता व्हॅल्यू ऑफ सप्लायमधनं काय कळलं तुम्हाला की कुठल्या व्हॅल्यूवरती टॅक्स लागेल. आता सेक्शन 9 मध्ये लेवी आहे, सप्लायवरती टॅक्स लागेल. सेक्शन 7 सांगतो. सेक्शन 7 प्रमाणे टॅक्सेबल इव्हेंट काय आहे, सप्लाय. सप्लायवर टॅक्स लागेल जो नोटिफाईड रेट दिला आहे त्याप्रमाणे सेक्शन 9 मध्ये, आणि व्हॅल्यू डिटरमाइन होईल सेक्शन 15 प्रमाणे. आपण इनवॉइसचे प्रोव्हिजन बघितल्या की गुड्सच्या केसमध्ये इनवॉइस कधी बनवायचा आणि सर्व्हिसच्या केसमध्ये इनवॉइस कधी बनवायचा. इनवॉइसवरती ॲक्च्युअलमध्ये टॅक्स रेकॉर्ड होतो. रिटर्नमध्ये बघितलं आपण की GSR 1 मध्ये आउटवर्ड सप्लायची इन्फॉर्मेशन फर्निश करायची. मग त्यामध्ये परत B2B आणि B2C हे दोन कन्सेप्ट त्यामध्ये होते, B2B आणि B2C. आता याच्यामध्ये ॲक्च्युली गव्हर्नमेंटला टॅक्स पेअर देणं लागतो कधी. इथे टॅक्स इनवॉइस बनवला पाहिजे, बनवला, पण टॅक्स द्यायचा कधी GSR 1 ला पण दाखवला. जसं एक एम्प्लॉयरचं आणि एम्प्लॉयचं ॲग्रीमेंट असतं की कशा प्रकारचं काम तुम्हाला एखाद्या कंपनीत करायचं आहे, एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये करायचं आहे. मग तुम्हाला त्याचं बेसिक पे किती असेल, HRA असेल का, DA असेल का, बोनस मिळेल का, हे सगळं ॲग्रीमेंट ठरलेलं असतं. आणि जसं एक महिना असतो समजा 30 दिवसाचा, 1 ते 30 दिवस तुम्ही काम केलं तर तुमची सॅलरी ड्यू कधी होईल, म्हणजे 30 तारखेला सॅलरी ड्यू होईल. आणि ह्याचं पेमेंट कधी होईल तर नेक्स्ट मंथच्या समजा ठरलं असं की 10 पर्यंत तुम्हाला पेमेंट मिळेल. 10लाच मिळेल असं नाही, मॅक्झिमम 10 पर्यंत मिळेल. नंतर ड्यू 30ला होत आहे तर 30ला पण मिळू शकतं, 30च्या आधी पण दिलं जाऊ शकतं. मॅक्झिमम 10 पर्यंत दिलंच जाईल, 10 पर्यंत द्यायलाच पाहिजे असा त्यांच्या कराराचा भाग आहे. बरोबर आहे. तसं इथे टॅक्स किती लागेल, कशावर लागेल, कशा प्रकारे ती ट्रान्झॅक्शन दाखवायची आहे GSR 1 ला वगैरे, 3Bला भरायचा टॅक्स, पण ॲक्च्युली टॅक्स देणं कधी लागू होतं, ती वेळ काय, कुठल्या वेळी टॅक्स देणं लागू होतं. लक्षात, टॅक्स देणं आहे नाही कुठे म्हटलं, पण कधी द्यायचं आहे. लग्नाचा मुहूर्त असतो ना बा, या मुहूर्तावर लग्न आहे, टाईम असतो ना, तसं ह्याच्यामध्ये ह्या वेळेला टॅक्स लागला, ती वेळ काय. आता हा कन्सेप्ट आहे तो सर्व्हिस टॅक्समधला, आणि सर्व्हिस टॅक्समध्ये पॉईंट ऑफ टॅक्सेशन असा कन्सेप्ट होता. कुठल्या पॉईंटला टॅक्स लागतो. आता टाईम ऑफ सप्लायची प्रोव्हिजन जी आहे ती गुड्सची वेगळी आहे, सर्व्हिसेसची वेगळी आहे. आणि जिथे रेट चेंज होतो तर रेट चेंज केला गव्हर्नमेंटने की आता या सर्व्हिसवरती किंवा गुड्सवरती 18 तारखेनंतर 5% रेट आहे तो 18% होईल, किंवा जिकडे 18% रेट आहे तिथे 12% होईल, असा काही चेंज होतो. म्हणजे रेट कमी वेळ जास्त पण होईल. आणि ॲडव्हान्स घेतला आहे तर ॲडव्हान्स घेताना साहजिक आहे की जो रेट अगोदर 5 होता या 5च्याच हिशोबाने काम चाललं असणार, ॲग्रीमेंट झालेलं असणार. आणि इनवॉइस नंतर बनला, मग इथे इनवॉइस नंतर बनला, सप्लाय कधी झाला, मग असे जे काही पॉईंट्स आहेत त्या मुद्द्याच्या आधारे इथे व्हॅल्यू जेव्हा रेट जेव्हा चेंज होईल तेव्हा मग कशा प्रकारे टॅक्स रेट जुना लागेल का नवीन लागेल हे त्यात दिलेलं आहे. बाकी नेहमी काय याचा उपयोग होत नाही. जेव्हा चेंज इन रेट ऑफ टॅक्स असेल तेव्हा टाईम ऑफ सप्लाय कशा प्रकारे काढायचा हे सेक्शन 14 मध्ये. आता कसं काम चालतं नॉर्मली की जसं एखाद्याकडनं मला समजा काहीतरी मला वस्तू खरेदी करायची, मोठी वस्तू खरेदी करायची, मी काय करतो पहिले किंवा दुकानामध्ये माहिती काढतो. मला AC घ्यायचं आहे, मी माहिती काढतो बघ कुठल्या कुठल्या ब्रँडचे AC मार्केटला मिळतात, त्यांची काय वॉरंटी आहे, कशा प्रकारे त्यांचा परफॉर्मन्स आहे, एवढी माहिती काढतो. आणि त्यानंतर ॲक्च्युअली ठरवतो आपल्याला गुड्स घ्यायचे ते आपण घेऊया, ह्या ठिकाणावरून घेऊया. मग कोटेशन मागवतो, त्याची किंमत, अशाच प्रकारे मार्केटला काम चालणार ना. जरी एक सप्लायर फिक्स केला आहे तरी आणखीन कोण मला विचारायला आला त्याला विचारतो बा तुझ्या टर्म्स अँड कंडिशन्स काय आहेत, वॉरंटी काय आहे, डिफेक्टिव्ह गुड्स आले तर काय. आणि त्यानंतर सगळं ठरल्यानंतर त्याप्रमाणे ॲग्रीमेंट होतं, त्याप्रमाणे परचेस ऑर्डर पाठवली जाते.
मग सप्लायर ॲक्च्युली गुड्स डिस्पॅच करायला तयार करतो, मग त्याची ॲक्च्युली डिलिव्हरी होते. सर्व्हिसच्या केसमध्ये सर्व्हिसची प्रोव्हिजन किंवा परफॉर्मन्स ऑफ सर्व्हिस कधी असेल, कशा प्रकारे होईल, हे सगळं ठरतं. या सगळ्याची बुक्स ऑफ अकाउंटमध्ये एंट्री होते, रेकॉर्ड केलं जातं. मग ॲक्च्युअलमध्ये याचं सप्लायरला पेमेंट होतं, टॅक्सचं पेमेंट होतं, त्या प्रकारे ते रेकॉर्ड्स मेंटेन होतात, बँकेमध्ये पैसे डिपॉझिट होतात, हे सगळं होतं. ही काय सगळी बिझनेसची ट्रान्झॅक्शन्स आहेत. याच्यामध्ये ॲडव्हान्स देणं असेल तर ॲडव्हान्स दिला जातो. तर या सगळ्या केसमध्ये अशी कुठली घटना आहे की ज्या घटनेप्रमाणे टॅक्स देणं लागू होतं. ॲट विच पॉईंट ऑफ टाईम विल GST बिकम पेबल. ह्यामध्ये GST पेबल कुठे होईल? आता ॲडव्हान्स दिला आणि इनवॉइस बनवला. ॲडव्हान्स दिला म्हणजे ॲक्च्युली पैसे घेतले, आणि इनवॉइसमध्ये काय होतं, इनवॉइसमध्ये ॲक्च्युली किती रुपयाचा सप्लाय झाला आहे आणि किती टॅक्स लागू होतो हे त्यात रेकॉर्ड होतं. ही दोन ट्रान्झॅक्शन जी आहेत ही ॲक्च्युली पैसे किंवा टॅक्स याविषयी बोलतात. परचेज ऑर्डरमध्ये काय असतं, गुड्सची काय किंमत असेल, क्वांटिटी असेल, व्हॅल्यू असेल, यामध्ये टॅक्स रेकॉर्ड होईलच, नॉट नेसेसरी. ॲग्रीमेंटमध्ये कशा प्रकारे पेमेंट होईल, पेमेंट उशिरा झालं तर इंटरेस्ट लागेल का, डिले पेमेंट काय असतील का, हे असेल. मग ॲक्च्युली गुड पाठवण्याकडे तयार होतील, मग ॲक्च्युली डिलिव्हरी नोट बनेल. ज्यावेळेस इनवॉइस बनतो त्यावेळेस त्यामध्ये हे रेकॉर्ड होतं. आता इनवॉइस जेव्हा बनतो, इनवॉइसमध्ये टॅक्स रेकॉर्ड होतो. एक इनवॉइस फॉरवर्ड चार्जमध्ये बनतो, एक इनवॉइस फॉरवर्ड चार्जमध्ये बनतो, दुसरा रिव्हर्स चार्जमध्ये इनवॉइस बनतो. तिसरं मी बघितलेलं व्हॅल्युएशनमध्ये की ते वाउचर्समध्ये इश्यू करतात. तर वाउचर्समध्ये दिलेलं असतं की या वाउचर्सच्या अगेन्स्ट तुम्हाला काही गुड्स किंवा सर्व्हिस मिळतील, किंवा काही वाउचर्स असे असतात की एक 1000 रुपीजपर्यंत तुम्ही एक ठराविक शॉपमध्ये जा, तिकडे काही परचेस करा, अप टू 1000 तुम्हाला काय मिळेल, तिकडे डिस्काउंट मिळेल. तर मग त्याच्यामध्ये 1000चे वाउचर असतील तर ह्याचा टाईम ऑफ सप्लाय काय असेल, त्याच्यावरचा टॅक्स वाउचरवरचा कधी द्यायचा. फॉरवर्ड चार्ज, रिव्हर्स चार्ज किंवा वाउचर यापेक्षा वेगळी केस असेल तर कशा प्रकारे टॅक्स द्यायचा आहे हे ठरेल. हे जर 3 डिटरमाइन होत नसेल तर मग वेगळ्या प्रकारे कशा प्रकारे होईल. आणखीन डिलेड पेमेंटवरती टॅक्स कधी लागेल, पेमेंट डिले झालं पण लेट फीज आहे, इंटरेस्ट आहे, हे लावलं जातं, तर त्या केसमध्ये गव्हर्नमेंटला टॅक्स देणं कधी लागू होईल हे त्यात दिलं आहे. या प्रकारे इथे 5 सबसेक्शन आहेत. आता ह्याच्यामध्ये 12(1) हे सांगतो की 12 सेक्शनमध्ये गुड्सच्या केसमध्ये द लायबिलिटी टू पे टॅक्स ऑन गुड्स शॅल अराईज द टाईम ऑफ सप्लाय ॲज डिटरमाइंड इन अकॉर्डन्स विथ द सेक्शन 14 मध्ये तुम्हाला गुड्सच्या केसमध्ये टाईम ऑफ सप्लाय काय असेल हे त्यांनी दिलेलं आहे. त्याविषयी तरतूद जी आहे ही सेक्शन 12 मध्ये, तेच 13 मध्ये 13(1) याच प्रकारे, आणि बाकी मग 12(2) किंवा 13(2), मग इथे 12(3) किंवा 13(4), 12(4) किंवा 13(4) याच प्रकारे तुम्हाला सेक्शन 13 मध्ये मिळतील. किती, जसं इकडे 12(5) आहे तिकडे 13(5) आहे, आणि त्यामध्ये हेच आहे फॉरवर्ड चार्ज, रिव्हर्स चार्ज, वाउचरचा टाईम ऑफ सप्लाय. आणि हे जर काहीच नसेल तर मग वेगळ्या केसमध्ये काय टाईम ऑफ सप्लाय ऑफ रेसिड्युअल केसेस आणि डिलेड पेमेंटवरती जो टॅक्स द्यायचा आहे त्याचा टाईम ऑफ सप्लाय काय असेल, कुठली वेळ आहे की ज्यावेळी टॅक्स देणं लागतं. 12(2) मध्ये 2 क्लॉज आहेत. या 2 क्लॉजमध्ये एक सांगतो द डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस इश्यू झाला, द डेट. आता त्याच्यामध्ये योग्य डेटला इनवॉइस इश्यू झाला पण असेल किंवा नसेल, पण दोन्ही होऊ शकतं. आता इनवॉइसची नॉर्मल आपण केस काय बघितली की इनवॉइस गुड्स जर का रेडी झाले डिस्पॅच होण्याकरता, त्याच्या अगोदर रिमूव्हल ऑफ गुड्स असतील तर इनवॉइस त्याच्या अगोदर बनला पाहिजे, किंवा गुड्स उपलब्ध केले जातील. मुवमेंट ऑफ गुड्स नाही आहे. मुवमेंट ऑफ गुड्सला कसं आहे, रिमूव्हल ऑफ गुड्ससाठी गुड्स सप्लायर किंवा रिसिपियंट त्याचं ट्रान्सपोर्टेशन कोणी करू, गुड्स रिमूव्हल ऑफ गुड्स आहेत तर त्याच्या अगोदर इनवॉइस बनला पाहिजे. आणि इन केस ऑफ मुवमेंट ऑफ गुड्स नाही आहे तर जेव्हा ते जागेवरच मिळणार आहेत, उपलब्ध होणार आहेत, त्यावेळेस इनवॉइस बनला पाहिजे. ती काय, ती लास्ट डेट आहे.
त्यानंतर ते इनवॉइस बनवला. तुम्हाला इनवॉइस दिले मी 4 तारखेला, गुड दिले 4 तारखेला आणि इनवॉइस बनवला 8 तारखेला, असं होऊ शकतं ना. कधी बनवायला पाहिजे होता इनवॉइस? 4 तारखेला. मग लास्ट डेट काय? 4 तारीख. गुड दिले 8 तारखेला, पण 4ला इनवॉइस बनवायला पाहिजे होता. तर लास्ट डेट समजा इनवॉइस 4ला बनवायला पाहिजे होता, मी बनवला 1 तारखेला. या 2 केसमध्ये आधी काय, द अर्लिएस्ट ऑफ द फॉलोइंग काय या 2 केसमध्ये? जी अगोदर आहे तो टाइम ऑफ सप्लाय. इनवॉइस बनला, वेळेत बनला तर तो टाइम ऑफ सप्लाय. इनवॉइस जर उशिरा बनला तर लास्ट डेट काय, कधी बनायला पाहिजे होता ती डेट, त्या डेटला टॅक्स देणं लागू आहे. आता हे दोन्ही डेट जर एकाच महिन्यात आला तर गव्हर्नमेंटला काय फरक पडत नाही. फरक केव्हा पडतो की समजा 28 तारखेला इनवॉइस बनवला, ॲक्च्युली गुड्स पाठवायचे होते 28 तारखेला, रिमूव्हल ऑफ गुड्स काम चालू होतं, मग क्वांटिटी कन्फर्म होत नव्हती, काही अशा गोष्टी असल्यामुळे ॲक्च्युअलमध्ये समजा इथे हे जुलै आणि इथे ऑगस्ट 1ला जर इनवॉइस बनला ऑगस्ट 1 तर लायबिलिटी ऑगस्टला जाईल. ॲक्च्युली डिलिव्हरी रिमूव्हल ऑफ गुड्स झाले ऑगस्टला, पण इनवॉइस बनला 28 जुलैला. मग इथे टाइम ऑफ सप्लाय काय होतो? जुलैवर. ॲक्च्युली रिमूव्हल जर असं उलटं झालं, रिमूव्हल ॲक्च्युली केले 28ला आणि इनवॉइस बनवला 1 ऑगस्टला, तर ही लायबिलिटी ऑगस्टमध्ये जाईल, पण जायला पाहिजे कधी? जुलैला. टाइम ऑफ सप्लाय जुलै, हे लक्षात घ्या. टॅक्स देणं तेव्हा लागेल ज्यावेळेस इनवॉइस बनलाय किंवा लास्ट डेट ऑफ इनवॉइस याच्या अगोदरचं काय, त्या डेटला टॅक्स देणं लागू होतं. म्हणजे जर एखाद्याने टॅक्स दिला नाही तर त्याच्यावरती इंटरेस्ट लावायचा आहे, तो किती वर्षांनी लावला जाईल हेही बघायला लागेल. म्हणजे जर त्याची लायबिलिटी जुलैमध्ये आली तेव्हा रिटर्न भरेल तो कधी? 20 ऑगस्ट. म्हणजे इथे त्याला गव्हर्नमेंटला द्यायचं आहे. 1 दिवस जर याच्या पुढे दिलं तर इंटरेस्ट त्या दिवसापासून लागतो. म्हणजे 21ला दिलं तर इंटरेस्ट मग 21ला लागेल, 20ला दिलं तर इंटरेस्ट नाही आहे. जर हे पुढे 20 ऑगस्ट आहे, हे जर 10 सप्टेंबरला दिलं तर 21 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर इतके काय झाले दिवस उशीर झाला, मग तेवढ्या दिवसावरती इंटरेस्ट लागायचा आहे. जर उशिरा पेमेंट केलं हे जर काढायचं असेल तर कधी तो टॅक्स देणं लागत होता. म्हणजे जर लागत होता टॅक्स देणं जुलैला, तर जमा कधी करायचं आहे? त्याला जमा करण्याची डेट दिली आहे नेक्स्ट मंथची 20 तारीख. म्हणजे हे गव्हर्नमेंटच्या आणि टॅक्सपेअरच्या सुविधेला ठरलेलं आहे की तुम्ही जमा पुढच्या महिन्यात करा, पण तुम्ही देणं कधी लागता? जर जुलैमध्ये देणं लागता तर जमा ऑगस्टला होईल, जर ऑगस्टमध्ये देणं लागता तर जमा सप्टेंबरला होईल. मग ही जर डेट चुकीची आली तर मग चुकीच्या वेळी टॅक्स जमा होतो असं त्यातनं निष्कर्ष तसा निघेल. मग निष्कर्ष कुठल्या बेसिसवरती काढायचा? टॅक्स देणं कधी आहे? कॉमन सेन्स वापरायचा नाही की तुम्ही इनवॉइस बनवलं ना, गुड्स पाठवले ना, ते कुठेतरी लिहिलेलं असलं पाहिजे, याची तरतूद असली पाहिजे की या तरतुदीप्रमाणे या डेटला गुड्सचा सप्लाय, या डेटला टॅक्स देणं लागतो. तर याप्रमाणे आता याच्यामध्ये एक हा क्लॉज बी क्लॉज जो आहे, द डेट ऑन विच द सप्लायर रिसिव्ह द पेमेंट विथ रिस्पेक्ट टू द सप्लाय. पेमेंट म्हणजे एक काय होतं, कुठे डेटला इनवॉइस इश्यू झाला, इनवॉइस कधी इश्यू व्हायला पाहिजे होता, आणि तिसरा पैसे कधी आले. जर पैसे नंतर आले, इनवॉइस अगोदर बनलाय, पण जर उलट आहे पैसे अगोदर घेतले पार्ट पेमेंट किंवा संपूर्ण पेमेंट आणि नंतर जर का इनवॉइस बनला तर पेमेंट अगोदर आलं म्हणजे ॲडव्हान्स झाला ना. म्हणजे ॲडव्हान्सवरती तरतूद अशी केली गेली की जर ॲडव्हान्स घेतला असेल तर त्या ॲडव्हान्सवरती टॅक्स द्यायला पाहिजे. पण अशी तरतूद वॅटमध्ये नव्हती, सेल टॅक्समध्ये नव्हती, अगोदरच्या गुड्सच्या कुठल्याही कायद्यात नव्हती. त्यामुळे गुड्सच्या सप्लायरला अशा प्रकारच्या तरतुदीची त्यांच्याकडे पद्धत असण्यामध्ये सवयच नव्हती. आणि
सर्व्हिस टॅक्सच्या केसमध्ये कसं होतं, समजा एक आर्किटेक्ट आहे, एक समजा आर्किटेक्ट जो असतो त्याला 18% टॅक्स आहे. तो बिल्डरकडनं समजा एखादा डिझायनिंग करता 5 लाख रुपये घेत असेल, त्यांनी ॲडव्हान्स जर 1 लाख घेतला तर या 1 लाखावरती त्याला टॅक्स देणं, ॲडव्हान्स घेतला आहे. कारण ह्या 1 लाखात त्याचा खर्च किती आहे, मे बी 40,000, 50,000, 60,000. मग ह्याच्यावर त्याला 15,000 टॅक्स जमा करायला काही प्रॉब्लेम नाही. समजा हे 1 लाख जर 108% असतील तर तुम्ही असं हिशोब जरी केला तरी त्याचे 15,000 रुपये होतील. पण गुड्सचे सप्लायरला कसं असतं की त्यांनी जर गुड्सच्या सप्लायरने 1 लाख रुपये घेतले, सप्लाय 5 लाखाचा करायचा, ॲडव्हान्स घेतला 1 लाख, तर ह्याच्यामध्ये जेव्हा तो 1 लाखाचे गुड्स देईल तर ह्यात तो 5 ते 10,000 कमवणार असतो. आणि त्याला जर ह्याच गव्हर्नमेंट सांगितलं 15,000 टॅक्स ह्यातनं भरा आता, तर त्याच्याकरता काय होईल, जास्त भांडवल त्याला उपलब्ध करायची गरज पडेल. सर्व्हिस प्रोडक्टला कसं आहे, जे पैसे मिळालेत त्याचाच ॲडव्हान्स दिला आहे. पण तसं गुड्सच्या केसमध्ये होत नाही. गुड्सच्या केसमध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त आहे आणि मार्जिन कमी आहे. एखादा मॅन्युफॅक्चरर जर असेल तर तो क्वांटिटीमध्ये गुड्स विकतो, त्यामुळे त्याला काय होतं, जे प्रॉफिट होतं ते क्वांटिटी वाढल्यामुळे काय होतं, काही लाखामध्ये काही करोडमध्ये होतं. पण टॅक्स तो जेवढा जमा करतो, 10% मार्जिन आहे, पण टॅक्स जमा करतो 18%. तर ह्या केसमध्ये प्रॅक्टिकली अडचण होते ॲडव्हान्स जमा करायला लागला तर. अशा प्रकारचं रिप्रेझेंटेशन इंडस्ट्रीने गव्हर्नमेंटला दिलं की तुम्ही ॲडव्हान्सवर टॅक्स मागाल तर आमच्याकरता काय होईल, आम्ही जो बिझनेस वॅटच्या लॉमध्ये करत होतो त्याहून जास्त जर का आम्हाला भांडवल ठेवायला लागलं तर तुम्ही इज ऑफ डुईंग बिझनेस कुठे आणला, GSTमध्ये नाही आणला. या तत्वानुसार तुम्ही ॲडव्हान्सवरती टॅक्स ठेवू नका. मग गव्हर्नमेंटने काय केलं, त्याप्रमाणे एक पहिलं नोटिफिकेशन काढलं आणि त्यात हे दिलं की ज्यांचा टर्नओव्हर अप टू 1.5 करोड आहे त्यांनी ॲडव्हान्सवर टॅक्स देण्याची गरज नाही. ही घटना कधीची आहे, हे नोटिफिकेशन कधी आलं, 13 ऑक्टोबर 2017. आता ट्रेडरला तरी ॲक्च्युली जास्त मार्जिन मिळतं, डिस्ट्रीब्युटरला जास्त मार्जिन मिळतं, पण मॅन्युफॅक्चरचं म्हणणं आहे की आम्हाला फार कमी मार्जिनने विकायला लागतं, कारण जशी मागणी असते तशी आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो किंवा तेवढी मागणी क्रिएट राहावी म्हणून त्या प्रकारचं आमचं मार्केटिंग किंवा ॲडव्हर्टायझिंग डिपार्टमेंट काम करतं. ट्रेडरला कसं आहे, ट्रेडरला 20% मार्जिन मिळत असेल पण ट्रेडरला गुड्स ठेवावे लागतात. लोक आल्याने गुड्स दिसले पाहिजेत, तर मागितले तर आपल्याकडे उपलब्ध असले पाहिजेत. त्यामुळे त्यांचं मार्जिन जास्त असतं, मॅन्युफॅक्चरचं मार्जिन कमी असतं. मग तुम्ही जेव्हा 1.5 करोड द्याल तर 1.5 करोडमध्ये मॅक्झिमम होलसेलर, ट्रेडर हे कवर होतील. जे डिस्ट्रीब्युटर आहे त्यांच्या टर्नओव्हर 1.5 करोडच्या पुढे आहे, त्यांच्याकडनं मॅन्युफॅक्चर ॲडव्हान्स घेत असेल तर त्याला टॅक्स द्यायला लागेल, मॅन्युफॅक्चरला टॅक्स द्यायला लागेल. ह्या सगळ्या नोटिफिकेशनमध्ये ज्यांना ॲक्च्युअलमध्ये गरज होती त्यांना काय फायदा होत नव्हता. मग 15/11/2017 नोटिफिकेशन आलं, त्यात असं दिलं की ॲडव्हान्सवर टॅक्स देण्याची गरज नाही. एक्झाम्प्ट ऑल टॅक्स पेयर्स फ्रॉम पेमेंट ऑफ टॅक्स ऑन ॲडव्हान्स रिसिव्ड इन केस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स. त्यामुळे ही तरतूद जी आहे इथे केलेली जरी असली तरी नोटिफिकेशन काढून ती आता शिथिल केलेली आहे, स्थगित केलेली आहे. त्यामुळे फक्त इनवॉइस कधी बनला पाहिजे, काय डेटला बनला आहे हा विचार करून अर्लिएस्ट याच्या अगोदर काय आहे, डेट कुठली आहे, त्या डेटला काय येतो, टाईम ऑफ सप्लाय येतो. त्या डेटला टॅक्स पेयर गव्हर्नमेंटला टॅक्स देणं लागू होतं. हे या तरतुदीनुसार काय होतं, याच्यावर शिक्कामोर्तब होतं. कळलं? आता ऑडिटला तुम्ही काय बघाल की ॲक्च्युअलमध्ये एखादा सप्लाय झाला आहे, मग याची परचेज ऑर्डर दिली गेली होती का, कधी दिली गेली होती, गुड्स कधी आले, इनवॉइस कधी बनला, वेळेत बनला की नाही बनला वेळेत इनवॉइस. याच्यामध्ये फार काय नाही, सप्लाय झाला, इनवॉइस बनलाय. जर वेळेत इनवॉइस बनत नसतील तर काय होईल, एक 10 दिवस 15 दिवस त्याला उशिरा इनवॉइस बनला म्हणून इंटरेस्ट लागेल, मे बी 1 महिन्याचा इंटरेस्ट लागेल. पण असे जर का त्यांचे लाखो इनवॉइस उशिरा बनले असतील तर जो इंटरेस्ट लागेल तो काही लाखामध्ये जाऊ शकतो.
आणि एक चुकीची प्रॅक्टिस चालू राहील. आता यामध्ये ॲडव्हान्स आता कसं झालं, समजा मला पेमेंट द्यायचं आहे, मला पेमेंट द्यायचं आहे 57,248. ओके. आता मी नवीन ऑर्डर दिली, मला सप्लायरने सांगितलं अरे तुमचं अगोदर एक पेमेंट बाकी आहे. किती बाकी आहे? 57 समथिंग आहे ना, ठीक आहे, मी तुम्हाला 58,000 पाठवून देतो, लगेच NEFT करतो, काय असेल तर पुढे ॲडजस्ट करू. म्हणजे वरची जी अमाऊंट आहे ती पुढच्या बिलामध्ये ॲडजस्ट करायची ना मला. आता हा ॲडव्हान्स म्हणून ट्रीट करायचा का? अशी कुठली अमाऊंट जर एक्स्ट्रा मिळाली रिसिपेंटकडनं तर अप टू 1,000 where the supplier of taxable goods receives an amount up to ₹1,000 in excess of the amount indicated tax invoice. तर either to the extent ह्याचा टाइम ऑफ सप्लाय, ऑप्शन टू द सप्लायर काय आहे, तुम्ही ॲडव्हान्स पण टाकू शकता किंवा मग 1,000पर्यंत तुम्ही त्याचा काही विचार न केले चालेल. पण 1,000च्या वरती अमाऊंट असेल तर मग ती ॲडव्हान्स म्हणून त्याला ट्रीट केली जाईल. आता इकडे ॲडव्हान्सची तरतूदच स्थगित केल्यामुळे याला पण काय अर्थ राहत नाही. ॲडव्हान्स घेतला आहे, टॅक्स नाहीच आहे, त्यामुळे ह्या तरतुदीला पण, ह्या प्रोव्हिजनला पण काय अर्थ नाही. पण सर्व्हिसच्या केसमध्ये त्याचा इफेक्ट राहील. आता इनवॉइस बनला जातो. आपण इनवॉइसची प्रोव्हिजन जेव्हा बघितली तेव्हा 31(1) मध्ये नॉर्मल टॅक्स इनवॉइस बघितलं होतं. एक मुवमेंट ऑफ गुड्स आहे, त्यामध्ये रिमूव्हल ऑफ गुड्स येतं. आणि दुसरं डिलिव्हरी ऑफ गुड्स ऑर मेकिंग अवेलेबल, जिकडे मुवमेंट ऑफ गुड्स नाही आहे, टाईम ऑफ सप्लाय त्याच्यावरती येतो. दुसरं कंटिन्युअस सप्लाय असेल तर स्टेटमेंट किंवा पेमेंट दिलं जातं, सक्सेस स्टेटमेंट किंवा पेमेंट इनवॉइस तेव्हा बनला पाहिजे. आणि तिसरं काय बघितलं होतं की गुड्स मार्केटला पाठवले, सेल करा किंवा परत करा, जे अप्रूव्ह झाले किंवा मग 6 महिने, या 3 प्रोव्हिजन कसल्या होत्या. इनवॉइस कधी बनला पाहिजे, गुड्स कशा प्रकारे सप्लाय झालेत, नॉर्मल सप्लाय, कंटिन्युअस सप्लाय, का गुड्स सेल रिटर्न बेसिसवरती पाठवले असतील तर त्याप्रमाणे इनवॉइस बनलाय की नाही बनलाय हे बघायला पाहिजे. आणि मग तो बनला असेल, टाईम ऑफ सप्लाय योग्य असेल, योग्य वेळी टॅक्स जमा झाला की नाही झाला हे बघायचं. आता याप्रमाणे डेट ऑफ रिमूव्हल बघा, एक्झाम्पल दिलं आहे 1/1/24 आहे, 1 जानेवारी 24 आहे. इनवॉइस बनवला 2 तारखेला, बरोबर बनवत आहे का? 1ला रिमूव्हल आहे तर इनवॉइस 1ला बनला पाहिजे ना, इनवॉइस 2ला बनवला. गुड्स मिळाले रिसिपियंटला 3 तारखेला, त्यांनी पेमेंट केलं 4 तारखेला, या टाईम ऑफ सप्लाय काय येईल? आता रिमूव्हल 1ला झालं, इनवॉइस जरी 2ला बनवले असतील तरी इनवॉइस 1ला बनायला पाहिजे होता, टाईम ऑफ सप्लाय काय येईल? 1 तारीख होईल. आता ह्या केसमध्ये काय फरक पडत नाही, जानेवारीला गव्हर्नमेंटला टॅक्स देणं लागू आहे ना, द्यायचं कधी आहे? फेब्रुवारी 20पर्यंत. पण जर अशी केस आली की 31/12ला रिमूव्हल आहे आणि 1 तारखेला जानेवारीला इनवॉइस बनवला तर ह्या केसमध्ये फरक पडतो. अशा केसमध्ये फरक पडतो कारण टाईम ऑफ सप्लाय 31/12 व्हायला पाहिजे, म्हणजे डिसेंबरला टॅक्स देणं आहे. डेट ऑफ रिमूव्हल 2 आहे, डेट ऑफ इनवॉइस अगोदर बनवला 1 तारखेला, गुड्स मिळाले 4 तारखेला. आता पेमेंट, गुड्स कधी मिळाले, पेमेंट कधी झालं हे आपल्या प्रोव्हिजनमध्ये नाही आहे. एवढंच आहे आपल्याकडे की गुड्स रिमूव्ह, आणखीन इनवॉइस कधी बनला, कधी बनायला पाहिजे होता. जर रिमूव्ह अगोदर झाले तर इनवॉइस अगोदर बनायला पाहिजे. इनवॉइस अगोदर कधी बनवा, ॲटलिस्ट गुड्स रिमूव्ह जेव्हा होतात तेव्हा लास्ट मोमेंट आहे इनवॉइस बनला पाहिजे. त्याप्रमाणे इनवॉइस 1ला बनवला आहे, रिमूव्ह गुड्स झाले 2ला, इनवॉइस अगोदर बनला आहे, मग डेट ऑफ रिमूव्हल 1 तारीख आली. या केसमध्ये बघा रिमूव्हल झालं 1 तारखेला, 1 जानेवारीला, पण इनवॉइस 31/12ला बनवला होता. इनवॉइस बनवला होता की हे परचेज, कसं असतं, एक परचेज ऑर्डर आलेली आहे, हे गुड्स पाठवायचे, अकाउंट डिपार्टमेंटचं काम असतं, ते परचेज ऑर्डर आजची आहे, उद्याची आहे, इनवॉइस बनवतात. तो इनवॉइस बनवून तेवढे सगळे इनवॉइस जो गोडाऊन कीपर असतो त्याकडे पाठवलं जातं.
तिकडे त्यांचे व्हेकल असतात, त्या व्हेकलमध्ये ते सगळं बनवलं जातं. याची किती गुड्स बाहेर गेले याची एंट्री गोडाऊन किपर करतो. डिलिव्हरी नोट ते बनवतात की डिलिव्हरी नोटमध्ये इनवॉइसप्रमाणे एवढे गुड्स चाललेले आहेत. मग ह्या केसमध्ये ह्या 2 डेट बदलतात की इनवॉइस कधी बनला, रिमूव्हल कधी झालं. बऱ्याच केसमध्ये असं होतं की इनवॉइस अगोदर बनतो आणि रिमूव्हल नंतर होतो. आणि केव्हा केव्हा असं होतं की काय अर्जन्सी आहे, गुड्स भरा, गुड्स त्यांनी बनवले, इनवॉइस बनलाच नाही आहे. मग गाडी जाण्यापूर्वी गाडी भरायला समजा 2 दिवस लागणार असतील, किंवा असं होतं की ती गाडी पूर्ण टेम्पो भरायचा असतो, फार मोठी क्वांटिटी असते, 2 दिवस ते भरायला लागतात. आणि त्यावेळेला अकाउंटंट नाही आहे, तर मॅनेजर सांगतो की तुम्ही एक काम करा, ही परचेस ऑर्डर आहे, भरा तुम्ही गुड्स. ते गुड्स बनवले जातात आणि गुड्स त्यांनी बनवले. ते बनवले कधी 31 तारखेला, इनवॉइस केला 1 तारखेला. आता रिमूव्हल ऑफ गुड्स झालेत, जर रिमूव्हल ऑफ गुड्स झाले तर इनवॉइस सेवा बनला पाहिजे. तर या केसमध्ये जर या प्रकारे एंट्री होते की रिमूव्हल ऑफ गुड्स 31/12 आहे, मग 1ला इनवॉइस कसा काय बनला, 31लाच बनला पाहिजे. मग 31 काय टाईम ऑफ सप्लाय. सेम मंथला आले तर टॅक्स योग्य वेळी जमा होतोय. पण जर मंथ चेंज झाला तर मग चुकीच्या प्रकारे टॅक्स कलेक्शन, म्हणजे ॲक्च्युली देणं कधी लागतो हे डिटरमाइन झालं तर देण्याची तारीख नेक्स्ट मंथ आहे, मग ती जमा होईल. जर हे एक दिवस चुकला तर टॅक्स जमा होण्याचा, गव्हर्नमेंटचा टॅक्स जमा होण्याचा 1 महिना पुढे जातो. म्हणून मी अशी एक्झाम्पल दिली. सेम महिना आहे, काय फरक पडत नाही, 1 दिवस मागे पुढे. आणखीन एक्झाम्पल दिली, या सगळ्या तिन्ही केसची एक्झाम्पल दिलेली आहे. त्याला फॉरवर्ड चार्ज. रिव्हर्स चार्जमध्ये गुड्स मिळाले का, गुड्स मिळाले तर ज्या डेटला गुड्स मिळाले तेव्हा टॅक्स देणं आहे. फॉरवर्ड चार्जला कसं आहे, गुड्स तुम्ही आता रिमूव्ह करताय ना, इनवॉइस बनवा. रिव्हर्स चार्जला गुड्स मिळाले, जर गुड्स मिळाले म्हणजे सप्लाय झालेला आहे, सप्लाय झाला टॅक्स देणं लागू आहे, त्याच डेटला इनवॉइस बनवला पाहिजे. दुसरं पेमेंट आहे. आता पेमेंटवर इथे पेमेंट केलं आहे, गुड्स मिळाले आहेत, उत्तर नंतर नो आहे, उत्तर नो आहे. पेमेंट केलंच आपल्याला, येस. हे दुसरं, द डेट ऑन विच द पेमेंट इज डेबिटेड. ॲक्च्युली पेमेंट बुक्समध्ये एंट्री केली किंवा बँकेतनं पैसे गेले, या दोन्हीमधलं अगोदर काय ते काढा. एक पेमेंट कसं होतं, ॲक्च्युली एंट्री होते बुकमध्ये. अकाउंटंटचं काम काय असतं की एक पेमेंट द्यायचं, चेक बनवा. त्यांनी चेक बनवला, चेकची एंट्री होते. चेक पाठवला कधी, चेक बनवला जातो आणि नंतर तो पाठवला जातो, मे बी 2 दिवसांनी, 3 दिवसांनी, 4 दिवसांनी. समजा चेक लगेच जरी पाठवला तरी पण रिसिपियंट जमा करेल, ज्याला सप्लायर जमा करेल, जेव्हा त्याला जेव्हा फुर्सत मिळेल तेव्हा तो जमा करेल. चेकवर दिलेलं असतं ना की 3 महिन्यानंतर हा चेक व्हॅलिड नाही आहे, म्हणजे 3 महिन्यात कधी पण जमा करू शकतो. मग चेक ॲक्च्युअलमध्ये बँकेतनं पैसे कधी गेले, समजा बँकेतनं पैसे गेले 4 तारखेला आणि चेक बनवला होता 1 तारखेला. जर एंट्री मी केली 1 तारखेला तर 2 मधला अगोदरचा काय 1 तारीख. उलट आहे, समजा ॲक्च्युली मी एंट्री केली, रेकॉर्ड केलीच नाही, एंट्री बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड केलीच नाही. चेक दिला, चेक बनवला, चेक दिला, बँकेनं पैसे गेले. जेव्हा कळलं अकाउंटंटला अरे चेक 1 पाठवला आहे, त्यांनी त्या डेटला एंट्री केली. मग हे 2 बघितलं जाईल की ॲक्च्युली पेमेंट कधी गेलं आणि बुक्स ऑफ एंट्री कधी गेली. या 2 मधला अगोदर काय, विच एव्हर इज अर्लियर काय, जी अगोदर आहे ती पेमेंट डेट आहे. म्हणजे इथे पेमेंट डेट बघा, गुड्स आलेत का बघा. तिसरं,
जर पेमेंट केलेलं नाही आहे, गुड्स आलेले नाही आहेत, ओके, आलेले नाही आहेत, सप्लायरकडे ऑर्डर नोंदवली आहे आणि सप्लायरने सांगितलं ठीक आहे तुम्हाला मी गुड्स पाठवतो, आणि सप्लायरनी इनवॉइस दिला, आणि 30 दिवसामध्ये गुड्स पण आलेले नाही, सप्लायरला पेमेंटही केलेलं नाही, तरी पण द डेट इमिजिएटली फॉलोविंग 30th डे इश्यू ऑफ इनवॉइस किंवा अदर डॉक्युमेंट जे इश्यू केले इन लिव्ह देअर बाय सप्लायरनी, तर 31व्या दिवशी जो 31st डे आहे, रिवर्स चार्जमध्ये गुड्स मी घेतोय, गुड्स आलेले नाही आहेत, सप्लायरला पेमेंट केलेलं नाही आहे, जर 30 दिवस होऊन गेले त्यांनी इनवॉइस इश्यू करून, तर 31व्या दिवशी रिसिपेंटवरती लायबिलिटी येते. आलं लक्षात? सप्लायर रजिस्टर असू पण शकतो, नसू पण शकतो. जर सप्लायरनी रजिस्टर असेल आणि इनवॉइस इश्यू केला असेल तर मग JSR 1 मध्ये त्यांनी दाखवला तर रिसिपेंटच्या 28 to be तो येणार आणि 31व्या दिवशी लायबिलिटी तिकडे कन्फर्म होणार. मग सप्लायरला पेमेंटही नाही केलं कारण सप्लायरने गुड्स दिलेले नाहीत. पेमेंट टर्म काय, गुड्स आले पेमेंट लगेच करणार, गुड्स त्यांनी पाठवलेच नाही, इनवॉइस फक्त दाखवला. ओके, आता जर या केसमध्ये ABC नॉट पॉसिबल, वेअर इट इज नॉट पॉसिबल टू डिटरमाइन द टाइम ऑफ सप्लाय अंडर, गुड्स कधी आले, एंट्री नाही आहे, पेमेंट केला का, डेटा नाही आहे, तो पेमेंट केलेलंच नाही आहे, इनवॉइस कधी सप्लायरने इश्यू केला होता का हे पण नाही आहे. म्हणजे असं होतं की स्टॉकमध्ये गुड्स आलेत म्हणजे आपण गुड्स मागवलेत सप्लायरकडनं, किंवा सप्लायर पेमेंट मागतो, अरे पेमेंट आहे, कसलं पेमेंट, तुम्हाला गुड्स पाठवलेत, तेव्हा समजतं की त्यांनी गुड्स पाठवले होते, त्याची एंट्रीज केलेली नाही. मग ॲक्च्युली कधी गुड्स पाठवले, गुड्स कधी मिळाले, डेट नाही आहे माहिती, त्याचं पेमेंट केलेलं नाही आहे आणि त्याने इनवॉइस काय इश्यू केला नव्हता. तर या केसमध्ये शॅल बी द डेट ऑफ एंट्री इन द बुक्स ऑफ अकाउंट ऑफ द रिसिपेंट ऑफ सप्लाय. कळलं? रिसिपेंटला जेव्हा कळलं की आपल्याकडे गुड्स आलेले आहेत, तो एंट्री करतो बुक्समध्ये. जर हे सापडलं डेट ऑफ रिसिप्ट किंवा डेट ऑफ पेमेंट तर ठीक आहे, नाही सापडलं तर मग हे जे उपलब्ध नसेल पण गुड्स घेतलेले आहेत तर जी एंट्री केली आहे डेट ऑफ एंट्री इन द बुक्स ऑफ अकाउंट ऑफ द रिसिपेंट, हे काय होईल, टाइम ऑफ सप्लाय होईल. गुड्स आलेत नाही माहितीच नाहीत, म्हणजे कंपनी ही चालली असेल, झोपेत आहेत, मग त्यांना जेव्हा जाग येईल, जब जागो तब सवेरा, तुम्हाला कळलं ना गुड्स आहेत, जेव्हा कुठेतरी प्रोडक्शन प्रोसेसमध्ये गुड्स वापरायची वेळ आली तेव्हा त्यांना कळणारे गुड्स आहेत, पण हे गुड्स आले याची आपल्याकडे सिस्टममध्ये एंट्रीज नाही की स्टॉकमध्ये गुड्स आहेत. हे गुड्स कधी मागवले होते, याची ऑर्डर कधी दिली होती, सप्लायरकडनं हे गुड्स कधी आले याची त्यांच्याकडे सिस्टममध्ये एंट्री झालेली नाही आहे. त्यांच्याकडे म्हणजे द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ गुड्स एंट्री नाही आहे. जर गुड्स घेतलेच नाही तर पेमेंट स्वतःहून करायचा प्रश्नच नाही. जेव्हा रिसिपेंट पेमेंट मागतो किंवा ह्यांना प्रोडक्शनमध्ये गुड्स लागतात तेव्हा कळणारे गुड्स आहेत, गुड्स आपण मागवले होते आपल्याला पाहिजे म्हणून, पण त्याची एंट्री नाही आहे. तर ज्या वेळेला ते द डेट ऑफ एंट्री इन द बुक्स ऑफ अकाउंट ऑफ द रिसिपेंट ऑफ सप्लाय, ती डेट काय असेल, टाइम ऑफ सप्लाय असेल. डेट ऑफ रिसिप्ट ऑफ द गुड्स एक बघा, पेमेंट, ह्या दोन केस पेमेंटच्या बघा, आणि तिसरं 30 दिवस जर होऊन गेले सप्लायरच्या इनवॉइसपासनं तर 31वा दिवस. पण जर 30 दिवसाच्या अगोदर गुड्स मिळतात तर मग ती डेट येईल. पेमेंट केलं ती डेट येईल. पेमेंट आणि रिसिप्ट ऑफ गुड्स अगोदर काय, तो टाइम ऑफ सप्लाय होईल. आणि हे जर काहीच नसेल तर ॲक्च्युअलमध्ये ज्या बुक्समध्ये एंट्री होईल ते काय होईल, टाइम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स होईल. मिस्टर एक्स अँड ॲग्रिकल्चरिस्ट सप्लायज रॉ कॉटन. आता हे कॉटनवरती रिव्हर्स चार्ज आहे. सप्लायर इनवॉइस नाही बनवत, सप्लायर टॅक्स जमा नाही करत, रिव्हर्स चार्जमध्ये रिसिपेंटने टॅक्स द्यायचं.
to Mr. Y, who manufactures cotton shirts, what will be the time of supply in the given case if the date-wise turnout of event is as given below. आता यांचं जे हे ट्रान्झॅक्शन आहे हे कसं झालं, 1 एप्रिलला वाय जो आहे हा गुड्स परचेस करतो एक्स कडनं, प्लेसेस अन ऑर्डर फॉर 2 टन्स ऑफ कॉटन, ऑर्डर केली. 10/4ला वायला ॲक्च्युअल गुड्स रिसिव्ह झालेले आहेत. 10/4ला एक्सनी जे गुड्स पाठवले त्याविषयी काहीतरी डॉक्युमेंट इश्यू केलं की तुम्हाला हे गुड्स मी पाठवले. ॲक्च्युअली बिल पाठवायचा उद्देश काय असतो की पेमेंट डिमांड करणं, तुम्हाला हे गुड्स मी पाठवलेत आणि एवढं पेमेंट होतं. आलं लक्षात. वीस 4/24 वाय मेक्स अ पेमेंट बाय चेक अँड रेकॉर्ड्स इन हिज बुक्स ऑफ अकाउंट. कधी पेमेंट केलं, 15 तारखेनंतर केलं आणि नंतर ॲक्च्युली बँकेना पैसे कधी गेले हे दिले. मग या वेगवेगळ्या घटनांमध्ये टॅक्स देणं रिसिपियंट केव्हा लागतो, विचेवर अर्लियर. यातला अगोदर काय, जर हेच पेमेंट 25/4 इकडे दिले, 25/4 हे जर 25/3 असतं, 25 मार्च असतं, टाइम ऑफ सप्लाय मार्च झाला असतं. ओके, आलं लक्षात. जर बँकेतना पैसे 2 एप्रिलला गेले, ओके, बुक्समध्ये एंट्री 2 एप्रिललाच केली. ॲक्च्युली चेक दिला 25/3ला, बनवला 25/3ला, पण बुकमध्ये एंट्री 2/4ला केली. 2/4ला जेव्हा पैसे गेले तेव्हाच एंट्री केली. लक्षात घ्या, चेक बनवला 25 मार्चला, दिला 28 मार्चला आणि 2/4ला बँकेतनं पैसे गेले. चेक कधी बनवला, कधी दिला, आपली तरतूद त्याविषयी काय बोलते का, नाही. तरतूद काय म्हणतं, बुकमध्ये एंट्री कधी केली, बुकमध्ये एंट्री केली 2 तारखेला, बँकेने पैसे कधी गेले 2 तारीख. ह्याच्या अगोदर गुड्स जर का गेले मग गुड्स कधी रिसिव्ह झाले ती डेट येईल. पण जर बुकमध्ये एंट्री करतो, चेक दिला हे कळलं तर 31 मार्च एंट्री केली, चेक दिला, पेमेंट रेकॉर्ड केलं. चेक दिला असेल 28ला पण बुकमध्ये एंट्री केली 31 मार्च, बँकेतना पैसे गेले 2/4. आता अर्लियर काय समस्या मी काय म्हणतो, 31 मार्चला जर बुकमध्ये एंट्री करता तर मग गुड्स 1 एप्रिलला आले, 31 मार्च टाइम ऑफ सप्लाय होईल. आलं लक्षात ना. जर तुम्हाला हे दिलेलं आहे की गुड्स कधी मिळाले आणि बँकेतना पैसे कधी गेले आणि बुकमध्ये एंट्री कधी केली, तुम्हाला बघायचं काय काय ऑडिट पॉईंटला गुड्स कधी मिळाले. मग गुड्स मिळाल्याची काय, जर का गुड्स गोडाऊनमध्ये जमा झाले याची काय एंट्री वगैरे असते, डॉक्युमेंट असतात की ॲक्च्युली गुड्स कधी आले, मॅन्युफॅक्चरिंग झालं, फिनिश गुड्स बनले तर गुड्स बाहेर कधी निघाले. मग मोठ्या मोठ्या कंपन्यामध्ये अशा गुड्सची अफरातफर होऊ नये म्हणून याची गोडाऊन रिसीट असते की गोडाऊनमध्ये गुड्स कधी जमा झाले, गोडाऊनमध्ये गुड्स कधी आले गेले याची त्यामध्ये त्यांच्याकडे डॉक्युमेंट असतं. त्याच्यावरून कळतं की गोडाऊनमध्ये गुड्स जमा कधी झाले, फिनिश गुड्सचं वेगळं गोडाऊन आहे तिकडनं गुड्स बाहेर कधी गेले हे कळतं. म्हणजे गुड्स आले कधी गेले कधी याचं ते वेगळं रजिस्टर बघितलं गुड्स संदर्भातलं इन्व्हेंटरीचं का कळतं की इन्व्हेंटरीमध्ये एफर्ट कधी पडला आहे. जर गुड्स आलेत तिकडे, मग गुड्स जर आलेत ती डेट कळते. डॉक्युमेंट काय, गुड्स आल्याचं त्या कंपन्या मेंटेन करतात, त्या कंपन्या मेंटेन करत नाही. जर मेंटेन करत असतील तर तो पुरावा असतो. मग इनवॉइस कधी बनला, पेमेंट कधी आलं याचे पण काय, बँकेत पैसे आले म्हणजे ती एंट्री आली म्हणजे तो एक प्रूफ आहे ना. मग तेच बघायचं आहे, गुड्स कधी मिळाले हे बघायचं आहे आणि त्याची बँकेमधली एंट्री बघायची आहे. बँकेत पैसे नंतर आलेत
पण बुक्स एंट्री अगोदरची आहे. टाइम ऑफ सप्लाय विच एव्हर इज अर्लियर आहे. याच प्रकारे एक्झाम्पल अजून दिली, आणखीन दिली. जसं 12(1) आहे तसं 13(1). 13(1) मध्ये सर्व्हिसेस करताय, टॅक्स ऑन सर्व्हिसेस. टॅक्स ऑन सर्व्हिसेस. द टाइम ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस शॅल बी अर्लिएस्ट ऑफ द फॉलोइंग नेम्स. सेम प्रोविजन आहेत. 12 गुड्स करतायत, 13 सर्व्हिस करतायत. आणि जसं 12(1) मध्ये बघितलं फॉरवर्ड चार्ज, 13(1) रिव्हर्स चार्ज. 13(2) इथे 13(3) रिव्हर्स चार्ज, 13(2) काय फॉरवर्ड चार्ज, 13(3) रिव्हर्स चार्ज. बाकी या 3 प्रोव्हिजन जे आहेत या 12(4), 12(5) आणि 12(6 या सेमच आहे. या 3 मध्ये काय फरक नाही आहे. वाउचर्स इश्यू केला, गुड्स केला, सर्व्हिस करता असो, सेम प्रोव्हिजन आहे. डिझर्ट पेमेंट आहे, डिझर्ट पेमेंट गुड्स असो सर्व्हिसचा असो, सेम प्रोव्हिजन आहे. पण 12(2) आणि 13(2) मध्ये फरक असणार आहे. त्याप्रमाणे 12(3) आणि 13(3) मध्ये फरक असणार आहे. म्हणून याची वेगळी प्रोव्हिजन करायला लागली. आता काय फरक आहे बघा. द डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस बाय द सप्लायर इफ द इनवॉइस इज इश्यूड विदिन द पिरियड प्रिस्क्राईब. आता इनवॉइस गुड्सच्या केसमध्ये नंतर इश्यू केला जात नाही. सप्लाय झाल्यानंतर गुड्सच्या केसमध्ये रिमूव्हल ऑफ गुड्स इनवॉइस बनवा, किंवा गुड्स अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत, मुवमेंट ऑफ गुड्स नसताना इनवॉइस बनवा. म्हणजे क्वांटिटी आणि व्हॅल्यू उपलब्ध आहे ना सप्लाय होताना. सर्व्हिसच्या केसमध्ये सप्लायची व्हॅल्यू सप्लाय होतो तेव्हा जर का उपलब्ध नसेल तर इनवॉइस इश्यू केला जाऊ शकत नाही. म्हणून त्याला 30 दिवसांनंतर किंवा 45 दिवसामध्ये बँक, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन ज्यांना 45 दिवस दिलेत, इनवॉइस त्यांनी इश्यू केला पाहिजे विदिन सप्लाय झाल्यापासून 30 डेज किंवा 45 डेज. द डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस बाय द सप्लायर इफ द इनवॉइस इज इश्यूड. त्यांनी वेळेत इनवॉइस इश्यू केला आहे किंवा त्यांना याचं पेमेंट मिळालं. एक इनवॉइस इश्यू केला आहे 30 दिवसामध्ये किंवा पेमेंट मिळालं आहे. या 2 मधलं अर्लियर काय, या 2 मधलं अर्लियर जे असेल हे टाइम ऑफ सप्लाय. सप्लाय कसला आहे, सर्व्हिस आहे. इनवॉइस इश्यू व्हायला पाहिजे, सप्लाय झाला पाहिजे 30 दिवसामध्ये. आता इकडे 10 एप्रिल ही डेट आहे. या डेटला काय झालं, इनवॉइस इश्यू केला जो 30 दिवसामध्ये इश्यू व्हायला पाहिजे त्याप्रमाणे आहे का, यस. याचं पेमेंट जर मिळालं 20 एप्रिल विच एव्हर इज अर्लियर, 10 एप्रिल काय येईल, टाइम ऑफ सप्लाय. पण समजा असं आहे की इनवॉइस इश्यू केला 25 मार्च आणि पेमेंट मिळालं 20 एप्रिल. हे जर उलट आहे की 25 मार्चला ॲडव्हान्स घेतला, ॲक्च्युअल सप्लाय केला, इनवॉइस बनवला 20 एप्रिल. ॲडव्हान्स जर घेतला 25 मार्चला, ती अमाऊंट पार्शियल असो किंवा संपूर्ण असो तेवढ्या अमाऊंटवरती टॅक्स देणं लागेल टाइम ऑफ सप्लायप्रमाणे. एवढं कळलं. पेमेंट आणि इनवॉइस. इनवॉइस जर 30 दिवसामध्ये इश्यू केला आहे तर हे बघायचं, इनवॉइस वेळेत इश्यू केला आहे तर हे बघायचं की इनवॉइस अगोदर आहे का पेमेंट अगोदर आहे. जर इनवॉइस वेळेत इश्यू केलेलं नाही आहे तर प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस इफ इनवॉइस जर सर्व्हिसची केस आहे, यस. इनवॉइस 30 दिवसामध्ये इश्यू केलेलं नाही आहे तर द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ पेमेंट, पेमेंट कधी मिळालं, द डेट ऑफ प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस इफ इनवॉइस इज नॉट इश्यूड विदिन द पिरियड प्रिस्क्राइब
30 days या 45 days और द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ पेमेंट. इनवॉइस कधी इश्यू केला, वेळेत नाही इश्यू केला तर इनवॉइस इश्यू केला ती डेट किंवा पेमेंट यातलं अगोदर काय. एवढा केस, 2 केस काढल्या. आता कुठलंही इनवॉइस नाही आहे, पेमेंट नाही आहे. बघा तिसरी केस काय, कुठलंही इनवॉइस इश्यू नाही केलं, कुठल्याही प्रकारचं इनवॉइस इश्यू नाही केलं सप्लायरनी, रिसिपिएंटनी सप्लायरला कुठलंही पेमेंट नाही केलं, पण रिसिपिएंट जो आहे हा त्याच्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये एंट्री करतो ही सर्व्हिस घेतली म्हणून. का अशी एंट्री करेल तो, मला तुम्हाला सप्लाय करायचं आहे, मी तुम्हाला सप्लाय केला का तुम्ही मला आपल्या पेमेंट टर्मप्रमाणे पेमेंट करणार आहात, पण तरी तुम्ही तुमच्या बुकमध्ये सप्लाय झालेलं नसताना एंट्री करता की सप्लाय झालाय म्हणून. कळलं मी काय म्हणतोय. जर एखाद्याला इन्कम टॅक्समध्ये त्यांनी बघितलं की अरे हा मार्च महिना आहे, आपलं प्रॉफिट जरा खूप जास्त होत आहे, आपले 2-4 प्रोजेक्ट इनलाईन आहेत, तर काय करूया आपण त्याच्यामधला काय सप्लाय दाखवूया मार्चला घेतला म्हणून, जो एप्रिलला होणार आहे, ॲक्च्युली एप्रिलला मिळणार आहे, मार्चला दाखवूया म्हणून त्यांनी मार्चला काय केलं, एंट्री केली बुक्स ऑफ एंट्री की इकडे सप्लाय घेतलेला आहे. तर ह्याचा अर्थ काय होतो की रिसिपिएंट जर सप्लाय घेतला म्हणून दाखवतो, म्हणजे ह्या केसमध्ये सप्लायरनी इनवॉइस बनवायला पाहिजे होता, त्याने इनवॉइस नाही बनवला, म्हणजे त्यांनी सर्व्हिस दिली पण असेल, बुकमध्ये एंट्री काय करतो, म्हणजे सप्लायरचा डिफॉल्ट आहे इकडे की सप्लायरने इनवॉइस नाही बनवला, रिसिपिएंट काय करतो तो बुक्स ऑफ अकाउंटमध्ये एक एंट्री करतो. तर या केसमध्ये सप्लाय झाला असं समजलं जाईल आणि सप्लायरवरती तिथे लायबिलिटी येईल. या केसमध्ये जिथे रिसिपिएंट रेकॉर्ड करतो, रिसिपिएंट शोज त्या डेटला, ज्या डेटला रिसिपिएंट दाखवतो द रिसिप्ट ऑफ सर्व्हिस इन इज बुक्स ऑफ अकाउंट इन केस वेअर ए आणि बी मध्ये पेमेंट किंवा इनवॉइस नाही आहे, पण रिसिपिएंट त्याच्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये एंट्री करतो की मी सर्व्हिस घेतलेली आहे. तर गव्हर्नमेंटला समजतं की सर्व्हिस सप्लायरने दिलेली आहे, मग सप्लायरने इथे काय केलं पाहिजे, टॅक्स दिला पाहिजे, टाईम ऑफ सप्लाय तिथे आला. ओके, हे लक्षात घ्या. आता ज्यावेळेस एखाद्याचं ऑडिट होतं त्यावेळेस त्याच्या एकंदरीत ऑडिटच्या फाइंडिंग्सवरना गव्हर्नमेंटला असं वाटतं की आणखीन दोघांची बुक्स ऑफ अकाउंट ऑडिट केले पाहिजे, संबंधित लोकांचे, किंवा जी काहीतरी माहिती उपलब्ध होते त्यातनं पहिले ठरवतात की बा हा एक जो व्यक्ती आहे ह्याला कनेक्टेड आणखीन 4-5 लोक आहेत, त्यांचं पण ऑडिट केलं पाहिजे. मग ह्या केसेसमध्ये अशा प्रकारे हे क्रॉस चेक केलं जातं की त्यांनी काय दाखवलं आहे, ह्यांनी काय दाखवलं आहे, मग ती लायबिलिटी बरोबर जमा केली की नाही केली. मग टाईम ऑफ सप्लाय त्यांनी इन्कम टॅक्सला बेनिफिट मिळायला पाहिजे म्हणून अगोदर दाखवला आहे, पण ह्यांनी ते असं म्हणतील की आम्ही इन्कम टॅक्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ते रेकॉर्ड केलं, तर मग यांनी टॅक्स द्यायला पाहिजे. मग त्यांनी रेकॉर्ड केलं तर सप्लायरला टॅक्स देणं लागू आहे. असं आहे. आता अशा पॉईंटला सप्लायर बोलला की मी सप्लाय केलाच नव्हता, रिसिपिएंट रेकॉर्ड करते, मी काय करू, मी का टॅक्स देऊ, अशी प्रोव्हिजन आहे. मग तुम्ही रिसिपिएंटला बोलाल की सप्लायर म्हणतो तुम्ही सप्लाय केलाच नाही, सप्लाय घेतलाच नाही, तुम्ही हा खोटा रेकॉर्ड दाखवत आहे. कारण तो म्हणाल की मी GSR 1 बघा एप्रिलला फाईल केला आहे, किंवा मला पेमेंट मिळालं म्हणून मी एप्रिलला दाखवलं आहे, मेला दाखवलं आहे. असे मुद्दे येणार आहेत ना या प्रोव्हिजनमुळे. तसं GSR 1 आणि 2E कसं आहे ते समजतं की रिसिपिएंटनी सप्लाय घेतला, त्याला इनवॉइस दिला गेला, पण इथे सप्लायर काय बोलेल
मी इन्व्हॉइस कुठे बनवला आहे, पेमेंटही घेतलेलं नाही, काही संबंधच नव्हता मार्चला. आमची बोलणी चालू होती, त्यांनी त्यांच्या फायद्याचा रेकॉर्ड केलं, मी काय टॅक्स देऊ. असा त्याचा मुद्दा योग्य पण असेल तो, पण प्रोविजन हे सांगते की सप्लायर इथे टॅक्स देणं लागतो जर रिसिपियंटने काय केलं, रेकॉर्ड केलं, इनवॉइस नसताना, पेमेंट नसताना. समजलं ना काय? तशी तरतूद आहे, प्रोविजन तशी आहे. रिसिपियंटने सांगायला पाहिजे सप्लायरला की बा मी दाखवतोय, त्यामुळे तू टॅक्स भर, तुला ॲटलिस्ट मी टॅक्सचे पैसे पाठवतो, तेवढे तू जमा कर, बाकी पेमेंट मी नंतर देईन, पण टॅक्सचे पैसे ॲटलिस्ट जमा कर. जर त्याला 5 लाख सप्लाय दाखवायचं आहे तर 5 लाखावरती 90,000 टॅक्स भरायला लागेल सप्लायरला. मग तू इन्व्हॉइस इश्यू कर 5,90,000चा, मी तुला 90,000 रुपये देतो. हे त्यांनी म्युच्युअली केलं तर मग दोघांनाही त्रास होणार नाही. आता जर ही प्रोविजन केली गेली तर ह्यांचा कोणी ॲडवायझर असेल त्यांना सांगेल की अशा प्रकारे प्रोविजन आहे, तुम्ही काय करा, सप्लायरला विश्वासामध्ये घ्या आणि त्याला सांगा की असं इन्व्हॉइस बनवतो, इश्यू कर, आणि तुम्ही त्याला ॲटलिस्ट त्याच्यावरती टॅक्स बटन नको म्हणून त्याला तुम्ही 90,000 रुपये काय करा, कारण की 30% टॅक्स ह्याचा वाचणार आहे हा खर्च दाखवल्यामुळे यावर्षी. $1,000पर्यंत ॲडव्हान्स अमाऊंट दिली तर एक्स्ट्रा अमाऊंट दिली तर मग ॲडव्हान्स म्हणून टॅक्स देण्याची गरज नाही. पण 1,000च्या वरती अमाऊंट असेल, इथे ऑप्शन टू द सप्लायर, थोडी पण अमाऊंट एक्स्ट्रा आली, त्यातला ॲडव्हान्स म्हणून जमा केली तर गव्हर्नमेंटला काही हरकत नाही. पण सप्लायरला एक त्यांनी सूट दिली किंवा तुझ्यावरती ऑप्शन आहे, तुला आम्ही चॉईस देतो की अप टू 1,000 एक्सेस पेमेंट असेल तर जेव्हा इन्व्हॉइस इश्यू होईल त्यात ती अमाऊंट भरा किंवा आत्ता ॲडव्हान्स दाखवला तरी चालेल. आता यात इथे काय म्हणतं एक्सप्लेनेशन, द सप्लाय शॅल बी डीम, असं मानलं जाईल टू हॅव बीन मेड टू द एक्सटेंट इफ इट इज कवर्ड बाय द इन्व्हॉइस ऑर ॲज अ केस मे बी पेमेंट. जेव्हा इन्व्हॉइस बनवला जातो किंवा पेमेंट दिलं जातं तेव्हा तेवढ्या अमाऊंट सप्लाय झाला आहे असं समजलं जाईल. ओके. आणि जेव्हा पेमेंटचा कन्सेप्ट आहे, द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ पेमेंट जेव्हा म्हटलं जाईल तेव्हा हे बघा की एक डेट आहे की पेमेंटची एंट्री केली बुक्स ऑफ अकाउंटमध्ये सप्लायरनी, किंवा मग ती डेट आहे ज्यावेळेला ॲक्च्युली बँकेमध्ये पैसे जमा झाले. यातलं जे अगोदर आहे पेमेंट डेट ती घ्यायची. वर जेव्हा म्हटलं ना इकडे पेमेंट, त्या पेमेंटचा अर्थ काय, डेट ऑफ रिसिप्ट ऑफ पेमेंट. द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ पेमेंट शॅल बी, जेव्हा असं म्हटल्यावरती तर ती डेट घ्या ज्या डेटला बँकेत पैसे जमा झाले, किंवा दुसरं बुक्स ऑफ एंट्री, या दोन मधला अगोदर काय. समजलं ना काय. काय बघितलं आपण, इन्व्हॉइस वेळेत इश्यू केला तर इन्व्हॉइस इश्यू केला आणि पेमेंट सर्व्हिसच्या केसमध्ये फॉरवर्ड चार्जमध्ये विच एव्हर इज अर्लियर. इन्व्हॉइस वेळेत इश्यू झाला नाही तर इन्व्हॉइस कधी इश्यू झाला ते न बघता एक डेट ऑफ सर्व्हिस कधी दिली आणि डेट ऑफ प्रोविजन सर्व्हिस, डेट ऑफ रिसिप्ट ऑफ पेमेंट विच एव्हर इज अर्लियर. डेट ऑफ प्रोविजन ऑफ सर्व्हिस इफ इन्व्हॉइस नॉट इश्यूड विदिन द पिरियड. इन्व्हॉइस वेळ इश्यू नाही झाला, सर्व्हिस कधी दिली गेली हे बघायचं आहे त्या केसमध्ये. सर्व्हिस कधी दिली गेली आणि पेमेंट कधी झालं यातलं अगोदर काय. आणि तिसरी केस सांगितली, जर हे दोन नाही आहे, हे दोन जर नाही आहे पण रिसिपिएंट जर रेकॉर्ड करतो, रिसिपिएंट हे नसताना पण रेकॉर्ड करतो जर, तर ती डेट असेल टाईम ऑफ सप्लाय, त्या डेटला येईल. आता इन्व्हॉइसमध्ये मी बघितलं परत त्यात पण एक नॉर्मल सप्लाय, दुसरं मग कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस, मग कंटिन्युअसमध्ये 3 केस. एकामध्ये ड्यू डेट पेमेंटची फिक्स आहे, पेमेंट कधी मिळणार आहे, पेमेंट तेव्हा मिळाला असो किंवा नसो, टाईम ऑफ सप्लाय आला तिकडे.
पेमेंट डेट फिक्स नाही आहे, तर पेमेंट जेव्हा येईल टाईम ऑफ सप्लाय तेव्हा येईल. आणि दुसरा लिंक टू कम्प्लीट द इनवॉइस. आता जर एक इव्हेंट कंप्लीट झाला, लिंक टू द कम्प्लिशन ऑफ इव्हेंट जर कंप्लीट झाला तर पैसे येऊ किंवा न येऊ इश्यू तो नाही आहे. इव्हेंट कंप्लीट झाला ना, इनवॉइस बनला पाहिजे आणि टाईम ऑफ सप्लाय तेव्हा येईल. आणि सर्व्हिस जर मध्येच ॲग्रीमेंटप्रमाणे सर्व्हिस प्रॉपर नाही आहे आणि काम बंद केलं, सर्व्हिसेस सीजेस बिफोर इट्स कम्प्लिशन, तर इश्यू प्रोविजन काय, इश्यू ॲट द टाईम वेन इनवॉइस इश्यू करा टू द एक्सटेंट, जेवढा सप्लाय झाला आहे टू द एक्सटेंट इनवॉइस इश्यू करा. तसा इनवॉइस इश्यू झाला टाईम ऑफ सप्लाय तेव्हा येईल. जर तुम्हाला टाईम ऑफ सप्लाय बघायचा असेल तर तुमच्या इनवॉइसच्या प्रोविजन क्लिअर पाहिजे. आणि इनवॉइसच बेस आहे ज्यामध्ये टॅक्स रेकॉर्ड होतो. तोच इनवॉइस GSR 1ला दाखवला जातो. त्याच इनवॉइसवरती लायबिलिटी भरली जाते GSR 3B त्या इनवॉइसच्या बेसिसवरती. टाईम ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस एक नॉर्मल केसमध्ये म्हणजे फॉरवर्ड चार्ज, दुसरं RCMमध्ये, तिसरं कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस आणि चौथं सर्व्हिसमध्येच थांबवली काम पूर्ण होण्या अगोदर. या बेसिसवरती काय होईल, टाईम ऑफ सप्लाय काढला जाईल. आता याचं एक्झाम्पल बघा कसं आहे की ॲक्च्युअल प्रोविजन ऑफ सर्व्हिस 10/11 आहे. टाईम ऑफ इनवॉइस, बिल, चलन जे काय असेल इश्यू केलं 25/11. पेमेंट जर अगोदर आलं, डेट ऑन विच पेमेंट रिसिव्ड 10/12. आता अगोदर काय आहे 10/11 प्रोविजन ऑफ सर्व्हिस. 10/11 सर्व्हिस दिली, 10/11 इनवॉइस बनायला पाहिजे का? इनवॉइस 30 दिवसामध्ये बनवता येतो. म्हणजे इथे सर्व्हिस डेट जरी असली 10/11 तरी इनवॉइस कधी बनला 25/11 बनला. म्हणजे नाही बनवला, इमिजिएट नाही बनवला, 25/11 बनवला. हा योग्य आहे का? विदिन 30 डेज इनवॉइस आहे का? हे दिलं आहे की केसेस वर इनवॉइस इश्यूड विदिन प्रिस्क्राइब पिरियड 30 दिवस आहे. इनवॉइस डेट 25/11, पेमेंट 10/12, टाईम ऑफ सप्लाय 25/11 आला. कारण इनवॉइस म्हणजे इकडे गुडची केस नाही आहे, त्यामुळे 10/11 जरी सर्व्हिस दिली तरी 10/11 इनवॉइस इश्यू होण्याची गरज नाही. ते इश्यू त्यांनी केला तर मग केला इनवॉइस इश्यू. पण जर इनवॉइस इश्यू केला 25/11, सर्व्हिस दिली 10/11 आणि इनवॉइस इश्यू केला विदिन 15 डेज, प्रोविजन आहे 30 दिवसाची, मग 25/11 पेमेंट दिलं 10/12. ह्या दोन्हीमधलं अगोदर काय टाईम ऑफ सप्लाय होईल. आलं लक्षात? तर यावरती पण अशाच प्रकारचे एक्झाम्पल दिलेली आहेत. जे CAची एक्झाम असते ना त्यामध्ये त्यांना अशा प्रकारचे क्वेश्चन येतात. त्यांना हे जे मी एवढं काढलं आहे मग त्यांना याचा अभ्यास करावाच लागतो, एक्झाममध्ये उत्तर लिहायचं. मग वेगवेगळ्या केसेस काय आहेत, मग त्यामध्ये अशा प्रकारे एक्झाममध्ये क्वेश्चन असतो की या डेटला असं केलं, मग असंच घडलं, तसं घडलं, मग काय येतात ना, मग त्यातून त्यांना अशा प्रकारे हे करायला लागतं. तुम्ही ते स्टडी केला तर तुम्हाला ही प्रोविजन क्लिअर होईल. अदरवाईज तुम्हाला तेवढी गरज वाटत नसेल तर ॲटलिस्ट बघा टाईम ऑफ सप्लाय कशा करता असतो एवढं तरी माहिती पाहिजे. म्हणून मग मी ते आयनिंग घेतो. जास्त मी स्ट्रेच करत नाही हा टॉपिक, तुमच्याकरता तेवढा अशा प्रकारे तुम्हाला गरज नाही. रिव्हर्स चार्जमध्ये डेट ऑफ पेमेंट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट ऑफ द रिसिपिएंट ऑफ सर्व्हिस. काय डेट ऑफ पेमेंट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट सर्व्हिस. आता इथे पेमेंट बुक्स ऑफ अकाउंटमध्ये आलं, पेमेंट बँकेत आलं, हे दोन बघायला लागतं. आणि तिसरं आहे डेट इमिजिएटली फॉलोइंग 60 डेज. गुड्सला काय होतं
सप्लायरने इन्व्हॉइस इश्यू केला तर 31वा दिवस. तसं इकडे सप्लायरने इन्व्हॉइस इश्यू केला तर आता बऱ्याच वेळा काय होतं, जे ट्रान्सपोर्टर आहेत यांच्याकडनं ट्रान्सपोर्ट सर्व्हिस घेतली जाते. पोर्टर आहे किंवा अशा प्रकारच्या वेगवेगळे GT आहेत, ते GSL 1ला इन्व्हॉइस दाखवतात. याच्यावरती टॅक्स कोणाला भरायचा आहे, रिवाइज चार्जमध्ये रेसिपिएंटला. म्हणजे इथे तर काय होतं, कळतं की अरे याची लायबिलिटी आहे. सप्लायरला हे पेमेंट जर रोजचं त्यांचं काम आहे तेव्हा 5 लाख झाले, 2 लाख पाठवले, आणखीन परत काय सर्व्हिस घेतली, परत त्याला 2 लाख पाठवले. म्हणजे सप्लायरला पेमेंट ते अशा वरच्यावर करत राहतात आणि सप्लायरला पण गरज आहे, त्यामुळे त्यांना तो क्रेडिट देतो. सप्लायरनी इन्व्हॉइस इश्यू केला, जर जी डेट आहे, डेट ऑफ पेमेंट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट ऑफ रिसिपिएंट ऑफ सर्व्हिस, त्याने ॲक्च्युअलमध्ये सर्व्हिस घेतलेली आहे तर ती डेट आहे टाईम ऑफ सप्लाय. ज्या डेटला सर्व्हिस घेतली तो टॅक्स देणं लागतो. लक्षात घ्या, सर्व्हिस घेतलीच नाही सप्लायरनी, जर का सप्लायर तिकडे इन्व्हॉइस इश्यू करतो आणि यांनी सर्व्हिस घेतलेली आहे, 2 मधला अगोदर येईल ना काय, सर्व्हिस घेतलेली डेट काय आणि इन्व्हॉइस इश्यू केला आहे यांनी, इन्व्हॉइस यांनी इश्यू केला आहे, तर त्यावेळेस त्याचा 61वा दिवस बघायचा. काय बघायचा, 61st डे. हे लक्षात घ्या, काय तुम्ही रिसिपिएंट आहात, मी तुमच्या नावाने इन्व्हॉइस इश्यू केला, तुम्हाला मी सर्व्हिस देणार आहे 70व्या दिवशी, इन्व्हॉइस आज इश्यू केला, बरोबर आहे. मला तुम्ही पेमेंट करणारच नाही सांगितलं, तुम्ही जेव्हा सर्व्हिस द्याल इमिजिएट तेव्हा पेमेंट करू. बघा कशी केस आहे. आता आपलं ॲग्रीमेंट झालं, कॉन्ट्रॅक्ट झालं की तुम्ही मला ह्या डेटला जी डेट आजपास, म्हणजे मी जेव्हा GSL 1 भरतो आहे त्यानंतर 70 दिवस लांब आहे तो इव्हेंट, पण मी इन्व्हॉइस दाखवला आजच्या डेटला. समजा मी 31 ऑगस्ट दाखवला, 31 ऑगस्ट. याच्यानंतर पुढे सप्टेंबर, ऑक्टोबर, 10 नोव्हेंबरला मला तुम्हाला सर्व्हिस द्यायची, 10 नोव्हेंबरला. ओके, आणि तुम्ही मला 10 नोव्हेंबरला, तुम्ही मला 11 नोव्हेंबरला पेमेंट करणार आहात. आता 31 ऑगस्टला मी इन्व्हॉइस बनवला आणि GSL 1ला दाखवला, रिव्हर्स चार्ज आहे, मला दाखवायचं काम आहे. आणि उद्या तुमचं ऑडिट झालं आणि तुम्हाला सांगितलं बघा सप्लायरनी दाखवला इन्व्हॉइस, तुम्ही लायबिलिटी कधी भरली, तुम्ही नोव्हेंबरलाच भरणार ना. तुम्ही नोव्हेंबरला का भरली, तुम्ही 31 ऑगस्टला त्याने GSL 1 दाखवला आहे, तुम्ही काय नाही भरली लायबिलिटी. तुम्ही काय म्हणाल, आम्हाला टाईम ऑफ सप्लाय नव्हता, आम्ही टॅक्स देणं लागत नव्हतो. आमचं ॲग्रीमेंट झालं ऑगस्टमध्ये आणि त्यांना आम्ही ॲक्च्युअली सर्व्हिस, त्यांना सांगितलं की आम्हाला सर्व्हिस पाहिजे, कधी पाहिजे, 10 नोव्हेंबरला, 10 नोव्हेंबरला पाहिजे. टॅक्स कोणी द्यायचा आहे, रिसिपिएंटने द्यायचा आहे. आमची लायबिलिटी मान्य करतो आम्ही, पण आम्ही सर्व्हिस घेतली कधी, 10 नोव्हेंबरला. त्याचा इन्व्हॉइस आला 61व्या दिवशी. म्हणजे जर का त्यांनी 31 ऑगस्टला इन्व्हॉइस दाखवला असेल आणि सर्व्हिस घेतलीच नाही सप्टेंबर, ऑक्टोबर, मग किती, 31 इन्व्हॉइस कधी इश्यू केला, 31 ऑगस्ट. 60 दिवस कधी पूर्ण होतात, सप्टेंबर, ऑक्टोबर. 61वा दिवस जर 31 ऑक्टोबर असेल तर लायबिलिटी येईल की नाही 31 ऑक्टोबरला. ऑगस्टला लायबिलिटी नव्हती पण ऑक्टोबरला होती ना. तुम्ही दिली कधी, नोव्हेंबरला. डिफॉल्ट झाला की नाही झाला, बस हे लक्षात घ्या. असं घडलं तर मग तुम्हाला अशी प्रकारे बघायला लागेल. जेव्हा तुम्ही ऑडिट कराल तुम्ही हे बघाल ऑडिटला ॲग्रीमेंट कधी आहे सर्व्हिसचं, काय आहे का बघितलं.
ॲक्च्युली सर्व्हिस त्यांनी दिसतंय, दाखवतंय की त्यांनी GSL 1ला फाईल केलं आहे ट्रान्सपोर्टरनी की कधी 31 ऑगस्ट. मग 31 ऑक्टोबरला तुम्ही टॅक्स का नाही भरला? नाही, सर्व्हिस ॲक्च्युली नोव्हेंबरला मिळाली, आम्ही त्याला पेमेंट नोव्हेंबरला केलं. त्यांचं म्हणणं, त्यांच्या अकाउंटंटचं म्हणणं बरोबर असेल. अकाउंटंटचं काम काय? घटना घडली का रेकॉर्ड करा. त्यांनी आपलं काम केलं बरोबर अकाउंटंटनी. कळलं ना? जो ॲक्च्युली फील्डवरती काम करतो ना त्याला काही माहीत नसतं. मी कुठे गेलो तर बिल मागतो ना, ते लोक असं म्हणतात बिल पाहिजे का? म्हटलं बिल पाहिजे ना, बिल बनवणं तुम्हाला कंपल्सरी आहे. ते मान्यच करत नाही. पण असं काय नाही, असं कोणी सांगितलेलं नाही. मी बोललो असं कायद्यात सांगितलं आहे, मी पण एवढंच सांगतो. म्हटलं हायवेला गेलं तुम्ही हेल्मेट घातलं पाहिजे, हे कायद्यात दिलं आहे. तर हवालदार तुम्हाला काय विचारत नाही, तुम्हाला काय बोलत नाही. म्हणून त्यात काय होतं, तुम्ही असं बोलू शकता, पण जसा कायदा आहे तुम्हाला पेनल्टी लागू शकते किंवा काय तुम्हाला पकडतो हवालदार, लावतो पेनल्टी. तसं इथे पण आहे. इनवॉइस तुम्ही टॅक्सेबल सप्लाय करताय, इनवॉइस इश्यू केला पाहिजे आणि तो इनवॉइस बनवला पाहिजे आणि दिला पाहिजे. नाही, लोक मागत नाहीत. लोक मागो न मागो, तुमचं बनवणं आणि देणं हे काम आहे ना. आम्ही मागितलं देतो, हे असंच चालणार. ह्याला काय म्हणजे जो माणूस जे काम करतोय त्याला तेवढंच माहिती आणण्याची गरज आहे. बाकी सगळं त्याला अननेसेसरी आहे त्याच्या कामाकरता. त्यामुळे जेव्हा तुम्ही या गोष्टी बघायला जाल, तुमचा अभ्यास काय लेवलचा पाहिजे की अरे प्रोव्हिजन काय बोलते आपल्याला काय चेक करायचं, आपलं चेकलिस्ट काय असेल तुम्ही त्याप्रमाणे चेक करा. आणि जे रेकॉर्डिंग होईल, जे काम त्याला दिलेलं आहे तो त्याप्रमाणे करेल. आणि त्याने जर का असा अनुभव घेतला अरे आपल्याला इथे टॅक्स द्यायला लागला, मग नेक्स्ट टाईम ते काळजी घेतील. नेक्स्ट टाईम त्यांच्याकडे हे अपडेट माहिती आहे अरे ह्या गोष्टीमुळे आपल्याला टॅक्स तर भरला आपण, पण उशिरा भरला म्हणून आपल्याला इंटरेस्ट लावला. अजून एक कन्सेप्ट आहे असोसिएटेड एंटरप्राइजेस. सर्व्हिसच्या केसमध्ये टाईम ऑफ सप्लाय सर्व्हिस अंडर रिव्हर्स चार्ज. आता प्रोव्हाइडेड फर्दर दॅट इन केस ऑफ सप्लाय बाय associated enterprises where the supplier of service is located outside India, the time of supply shall be the date of entry in the books of account of the recipient of supply. आता हे associated enterprises जे आहे ना, इंडियामध्ये एक कंपनी आहे जसं मायक्रोसॉफ्ट इंडिया आहे, त्यांनी सर्व्हिस घेतली मायक्रोसॉफ्ट US कडनं. एक असं असू शकतं. आणि दुसरं असं आहे की जसं बघा एक मोठी कंपनी आहे, त्यांचे काय शेअर्स दुसऱ्या कंपनीमध्ये आहेत 20%, 25%, 30%. आपण बघितलं ना, त्यांना काय म्हणायचं एडेड पर्सन, कारण त्यांच्या तिकडे तेवढेच शेअर्स आहेत. तसंच समजा फॉरेनमध्ये एक कंपनी आहे, असोसिएटेड एंटरप्राइजेस आहे, म्हणजे आयदर याच कंपनीची कंपनी लिस्टिंग पर्सन असेल किंवा अशी कुठली दुसरी कंपनी असेल, अशी कुठली दुसरी कंपनी असेल, त्या कंपनीला काय दिलं आहे त्यांनी तिकडून सर्व्हिस घेतली. आता त्या कंपनीला लिस्टिंग पर्सन आहे, त्यांना पेमेंट करतील किंवा नाही करतील. सर्व्हिस घेतली आहे म्हणजे इकडे बुक्स ऑफ अकाउंटला दाखवतील की त्यांच्याकडनं सर्व्हिस घेतली. जर सर्व्हिस घेतली तर रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स देणं आहे की नाही. ओके, सर्व्हिस जर घेतलेली आहे इंडियामध्ये, सप्लायर ऑफ सर्व्हिस कुठे आहे आउटसाईड इंडिया. आणि काय म्हटलं आहे असोसिएटेड एंटरप्राइजेस, म्हणजे आयदर डिस्टिंग पर्सन असेल किंवा ज्या कंपनीमध्ये शेअर आहेत तिथे असेल ना असं. तर इथे टाईम ऑफ सप्लाय काय असेल, डेट ऑफ एंट्री इन द बुक्स ऑफ अकाउंट किंवा पेमेंट विचेवरी आली. त्यांनी सर्व्हिस घेतली आणि कुठला खतेच रेकॉर्ड नाही केला तर सर्व्हिस घेतली ही सरकारला काही कळणार नाही. पण त्यांना इथे दाखवायचे एक्सपेन्सेस, त्यांना इन्कम टॅक्समध्ये तेवढा खर्च दाखवल्यामुळे काय होईल, टॅक्स कमी होईल. त्यांना तो बेनिफिट घ्यायचा आहे, ते एंट्री करणार बुक्स ऑफ अकाउंटमध्ये, पण पेमेंट नाही करणार. कारण काय असोसिएटेड एंटरप्राइजेस आहे, आमचीच कंपनी आहे,
नाही पेमेंट केलं, पण इथे एंट्री केली ना, मग ज्या डेटला एंट्री केली त्या डेटला टॅक्स देणं आहे रिव्हर्स चार्जमध्ये. ओके. तुम्ही सर्क्युलर दिलं आहे, त्यामध्ये असाच प्रश्न आहे की डिस्टिंक्ट पर्सन जर असेल, त्यांनी क्लिअरिफिकेशन काय दिलं आहे की जर का एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसची त्यांनी डेफिनेशन दिलेली आहे, डिफाईन केलं आहे एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस काय. एक्सपोर्ट ऑफ म्हणजे जर का आपला झिरो डेट सप्लायचा बेनिफिट घ्यायचा असेल तर एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस आहे काय. Export of service means the supply of any service when the supplier of service is located in India. एक हे बघा. ओके. आणि रिसिपियंट ऑफ सर्व्हिस भारताबाहेर आहे, आणि प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस हे पण भारताबाहेर आहे, आणि पेमेंट द पेमेंट फॉर सच सप्लाय हॅज बीन रिसिव्ड बाय सप्लायर. पेमेंट घेतलेलं असलं पाहिजे, ते घेतलं आहे का कन्व्हर्टेबल फॉरेन एक्सचेंजमध्ये. या 4 कंडिशन ट्रू आहे समजा, या फुलफिल होत आहेत. 5वी कंडिशन काय म्हणते, द सप्लायर ऑफ सर्व्हिस अँड द रिसिपियंट ऑफ सर्व्हिस आर नॉट मेअरली एस्टॅब्लिशमेंट ऑफ डिस्टिंक्ट पर्सनचा अर्थ काय होतो की ओनरशिप मायक्रोसॉफ्ट इंडिया आणि मायक्रोसॉफ्ट US हे काय डिस्टिंक्ट पर्सन आहे. आता याच्याप्रमाणे ती एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस होणारच नाही. ज्या कंडिशन फुलफिल झाल्या पण डिस्ट्रिक्ट पर्सनला सप्लाय केला आहे तर ही एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसमध्ये येत नाही. आता इथे सेक्शन 8 IGST ॲक्टमधला आहे. सेक्शन 8 जो आहे हा IGST ॲक्टमधला आहे. यात त्यांनी हे दिलं आहे की फॉर द पर्पज ऑफ दिस ॲक्ट वेर अ पर्सन हॅज अन एस्टॅब्लिशमेंट इन इंडिया अँड एनी अदर एस्टॅब्लिशमेंट आउटसाइड इंडिया जर असेल तर शॅल बी ट्रीटेड ॲज एस्टॅब्लिशमेंट ऑफ डिस्टिंक्ट पर्सन. डिस्टिंक्ट पर्सन आहे ना, मग ही एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस होणार नाही. डिस्टिंक्ट पर्सनला जर सर्व्हिस दिली तर ती एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसच्या कक्षेमध्ये येणार नाही. आता हे त्यांनी आणखी पुढे दिलं आहे की एक्सप्लेनेशन 2 मध्ये काय म्हटलं आहे की अ पर्सन कॅरिंग ऑन बिझनेस थ्रू ब्रँच एजन्सी रिप्रेझेंटेशन ऑफिस इन एनी टेरिटरी. ते पण आम्ही काय समजू एस्टॅब्लिशमेंट ऑफ दॅट टेरिटरी. तर ते पण काय झालं डिस्टिंक्ट पर्सन झालं. कंपनी डिफाईन केलं आहे. कंपनीचे डिफिनेशन काय. कंपनी मीन्स अ कंपनी इनकॉर्पोरेटेड अंडर धिस ॲक्ट और अंडर एनी प्रिवियस कंपनी. आणि फॉरेन कंपनी मीन्स any company or body corporate incorporated outside India which has a place of business in India whether by itself or through an agent physically or through electronic mode and conduct any business activity in India in any other manner. त्याप्रमाणे ह्या डिफिनेशन्स आहेत. आता ॲनालिसिस ऑफ द इश्यू काय दिला त्यांनी, काय त्यांनी ॲनालिसिस केलं की जर डिस्टिंक्ट पर्सन जर असेल तर कॅनॉट बी ट्रीटेड ॲज एक्सपोर्ट. इन अदर वर्ड्स एनी सप्लाय ऑफ सर्व्हिसेस बाय अन एस्टॅब्लिशमेंट ऑफ फॉरेन कंपनी इन इंडिया टू एनी अदर एस्टॅब्लिशमेंट ऑफ द सेड फॉरेन कंपनी आउटसाइड इंडिया विल नॉट बी कवर्ड डेफिनेशन ऑफ एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस. मायक्रोसॉफ्ट इंडिया मायक्रोसॉफ्ट US यांच्यामधला जर एक्सपोर्ट सर्व्हिस असेल तर ही एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस नाही आहे या डेफिनेशनप्रमाणे. फर्दर explanation 2 of 8 suggests that if a foreign company is conducting business in India through a branch agency or a representative office, then the said branch or agency located in India shall be treated as establishment of said foreign company in India. Similarly, if any company incorporated in India is opening through a branch, हे पण काय झालं त्यांचं काय म्हणजे हे पण डिस्टिंक्ट पर्सन झालं. आणि 4.3 मध्ये काय सांगतात ते 4.3 मध्ये काय सांगतात इन व्ह्यू ऑफ द अबोव इट कॅन बी स्टेटेड दॅट सप्लाय ऑफ सर्व्हिस मेड बाय अ ब्रँच ऑर अन एजन्सी रिप्रेझेंटेशन ऑफिस ऑफ अ फॉरेन कंपनी नॉट इनकॉर्पोरेटेड इन इंडिया टू एनी एस्टॅब्लिशमेंट ऑफ द सेड फॉरेन कंट्री ऑफ इंडिया शॅल बी ट्रीटेड ॲज सप्लाय
बिटवीन एस्टॅब्लिशमेंट ऑफ डिस्टिंक्ट पर्सन अँड शॅल नॉट बी हे एक महिन्यामध्ये सप्लाय होईल, हे काय होईल, ह्याला ट्रीट केलं जाणार नाही एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस. ब्रँच किंवा तिकडची कंपनी तिथल्या कायद्याप्रमाणे तिकडे कंपनी बनवले, इथल्या कायद्याप्रमाणे इथे कंपनी बनवली. तिकडचं इथे ब्रांच एजन्सी आहे किंवा इकडे तिकडे ब्रांच एजन्सी आहे, यांच्यामधलं ट्रान्झॅक्शन हे एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसमध्ये येणार नाही. Similarly, any supply of service by a company incorporated in India to its branch or agency or representative office located in any other country not incorporated under the laws of the said country shall also be considered as supply between establishment of distinct person and cannot be treated as export of service. इथपर्यंत क्लिअर आहे. आता 4.4 फ्रॉम द पर्च्युअल ऑफ द एस्टॅब्लिशमेंट ऑफ पर्सन. आता त्यांनी पर्सन डिफाईन केला आहे क्लॉज 84 मध्ये 2 मध्ये. कंपनी ॲक्टमध्ये काय दिलं आहे, ऑब्झर्व दॅट कंपनी इनकॉर्पोरेटेड इन इंडिया अँड अ फॉरेन कंपनी इनकॉर्पोरेटेड आउटसाइड इंडिया आर सेपरेट पर्सन अंडर द प्रोविजन ऑफ CGST ॲक्ट अँड अकॉर्डिंगली द सेपरेट लिगल एंटिटी. आता याच्या पुढे काय म्हटलं आहे, अ सबसिडरी सिस्टर कन्सर्न ग्रुप कन्सर्न of any foreign company which is incorporated in India, then the said company incorporated in India will be considered as a separate person under the provision of CGST Act and accordingly would be considered as a separate legal entity than the foreign company. Foreign company आहे म्हणजे जसं मायक्रोसॉफ्ट इंडिया आहे, मायक्रोसॉफ्ट US आहे, तसं दुसरी एखादी कंपनी आहे मायक्रोसॉफ्टची सबसिडरी कंपनी की मायक्रोसॉफ्टची सिस्टम कन्सर्न ग्रुप कन्सर्न दुसऱ्या कंपनी त्यांचे शेअर आहे, ती सेपरेट लिगल एंटिटी आहे. इन व्ह्यू ऑफ द अबोव, it is clarified that a company incorporated in India and a body corporate incorporated in by or under the law for a country outside India, which is also referred to as foreign company under Company Act, are separate persons under CGST Act and thus the separate legal entities. Accordingly, these two separate persons would not be considered as merely establishment of distinct person नाही आहे. जे सिस्टर कन्सर्न आहे सबसिडरी कंपनीज आहे, म्हणजे ही होल्डिंग कंपनी आहे, या कंपनीचे शेअर दुसऱ्या कंपनीत आहे, ही पेरेंट कंपनी आहे, ती चाइल्ड कंपनी आहे. आलं लक्षात. एक यांनी काय सांगितलं आहे, सप्लाय फ्रॉम अ कंपनी इनकॉर्पोरेटेड इन इंडिया टू इट्स रिलेटेड एस्टॅब्लिशमेंट. आपण एक कन्सेप्ट बघितला व्हॅल्युएशनमध्ये, डिस्टिंक्ट पर्सन वेगळा आहे, लीडर पर्सन वेगळा आहे. लीडर पर्सन म्हणजे अशी कंपनी आहे ज्यामध्ये सप्लायर होल्ड करतो काय शेअर, पण तो त्याचा पॅन वेगळा आहे, त्याचा पॅन वेगळा आहे, याचा वेगळा आहे. आता भारतामध्ये कंपनी आहे, इथून जे प्रॉफिट होतं मायक्रोसॉफ्टचं ते त्यांच्या US कंपनीकडे पाठवलं जाईल. डिस्टिंक्ट पर्सन आहे ना, पण लीडर पर्सन वेगळा आहे, त्याचं प्रॉफिट वेगळं आहे, त्याचं एक्झिस्टन्स वेगळं आहे. डिस्ट्रिक्ट पर्सनला सप्लाय केलं तर एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस नाही आहे. ओके, डिस्ट्रिक्ट पर्सनला सप्लाय केला एक्सपोर्ट सर्व्हिस नाही आहे, पण लीडर पर्सनला सप्लाय केला विच आर इनकॉर्पोरेटेड अंडर द लॉज कंपनी इनकॉर्पोरेटेड इन इंडिया टू इट्स रिलेटेड एस्टॅब्लिशमेंट. काय दिलं आहे, लीडर एस्टॅब्लिशमेंट आउटसाइड इंडिया विच आर इनकॉर्पोरेटेड अंडर द लॉ आउटसाइड इंडिया वुड नॉट बी ट्रीटेड ॲज सप्लाय टू मेअरली एस्टॅब्लिशमेंट ऑफ डिस्टिंक्ट पर्सन. आणि सच सप्लाय त्यामुळे काय होईल, सच सप्लाय देअरफोर वुड क्वालिफाय ॲज एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस. तो एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस आहे. लीडर पर्सनला सप्लाय केला तर एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस आहे, डिस्ट्रिक्ट पर्सनला सप्लाय केला तर एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस नाही. ते डिस्ट्रिक्ट पर्सन आहेत ना, हे डिस्ट्रिक्ट पर्सन आहेत, पण मायक्रोसॉफ्टचे शेअर दुसऱ्या कुठल्या कंपनीमध्ये असतील तर ती होल्डिंग कंपनी झाली. तुम्ही एकूणच मायक्रोसॉफ्ट जी कंपनी आहे ती कोणाला सप्लाय करते, त्या चाइल्ड कंपनीला, याची ही होल्डिंग कंपनी आहे त्यांना सप्लाय करते, तर हे एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस होईल.
बघा इंडियामध्ये एक कंपनी आहे, इंडियामध्ये एक कंपनी आहे आणि US मध्ये पण एक कंपनी आहे. आता यांचा होल बी कंपनीवर आहे, सी कंपनीवर आहे. यांनी ह्यांना सप्लाय केला आणि ह्यांना सप्लाय केला तर डिस्टिंग पर्सन नाही आहेत ना बी आणि सी. US पण ही ए सेपरेट लिगल एंटिटी आहे, बी सेपरेट लिगल एंटिटी आहे, सी काय सेपरेट लिगल एंटिटी. म्हणजे यांचा GST वेगळा भरला जातो, यांचा कंपनी लॉप्रमाणे काम वेगळं होतं, यांचा इन्कम टॅक्स वेगळा भरला जातो. जर ह्या एने ह्या एला सप्लाय केला तर डिस्टिंग पर्सन आहे. असं आहे. त्यात त्याने ते क्लेरिफाय केलं. मी तुम्हाला म्हणून 2 व्हिडिओ लिंक पाठवला यूट्यूबच्या की त्यातनं तुम्हाला हेच क्लिअर होईल. किती पेजचं आहे बघा, हे तर 5 पेज आहे. एवढं सगळं वाचलं तर कुठे कुठे आपण बरं हा हे बरं झालं हे कळतंय मला. पण तो जेव्हा हा पॉईंट येतो का कन्फ्युजन होतं. तुम्ही मला हेच पाठवलं ना, याचा अर्थ काय. वेळ द्यावा लागला तुम्हाला, मलाही वेळ द्यावा लागला तुम्हाला हे सांगण्याकरता. हे 2 व्हिडिओ ते मी मला पाठवले, ते 20 मिनिटाचे होते. नंतर मी हे मार्किंग केलं, हे बघितलं. म्हणजे अर्धा तास 1 तास माझा. एक तुम्ही क्वेरी दिली, तुम्हाला काय लेवलला त्याचा आन्सर पाहिजे तेवढा वेळ तुम्ही दिला तर तुमचं नॉलेज वाढेल आणि तुम्हाला ही लिंक कळेल कशा प्रकारे हे बघायचं. अदरवाईज काय होतं, आता मी हा टॉपिक घेतला टाईम ऑफ सप्लाय, आता मी ह्याला तो जोडला ना, असोसिएटेड एंटरप्राइजला तो जोडला पॉईंट. हे तुमची क्वेरी पण कव्हर झाली आणि तुम्हाला महत्त्व पण कळलं. बरं हे आपल्याला या डेपला कळलं पाहिजे. ऑडिटचं काय करायचं असेल तर या लेवलला कळलं पाहिजे. ब्रेक घेऊया इथे.